आमदार नमिता मुंदडा यांच्याकडून मांजरा धरणातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले। सदर जलपूजन आज रविवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी साधारणतः अंदाजे दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान करण्यात आले आहे। केज तालुक्यातील धनेगाव येथील असलेला मांजरा धरण अखेर भरून ओव्हरफ्लो झाले आहे। गेल्या काही दिवसापासून झालेल्या पावसामुळे धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साठवले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जलसाठ्यामुळे धरणाची पातळी झपाट्याने वाढली आहे। धरण ओव्हरफ्लो झाल्याच्या पार्श्वभूमीवर केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी धनेगाव येथे जाऊन धरण परिसराची पाहणी केली। यावेळी त्यांनी तेथे जलपूजन करून पावसाबद्दल व निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। जलपूजनाच्या कार्यक्रमाला कार्यकर्ते, स्थानिक नागरिक तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते। आज बघतोय आपण की धरणाच्या आजूबाजूला सगळं हिरवं दिसतंय। मला वाटतं ह्या धरणाची जी माया आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। खरं तर हे धरण मला वाटतं 17वी वेळ आहे भरायची। हे धरण 17वी वेळ आहे भरण्याची, म्हणजे धरण मंजूर झाल्यानंतर जवळपास ही 17वी वेळ आहे। आणि योगायोग असा आहे की दिवस आहे आज आपलं मांजरा धरण हे 100 भरलं आहे। हे धरण म्हणजे आपल्या ह्या मतदारसंघातल्या सगळ्यात म्हणजे मेन जे असं काकाजी एकदम सुंदर बोलतात, त्यांना एकदम कवितेच्या नुसार एकदम छान त्यांनी बोलून दाखवलं। तर मला हेच माहीत होतं की आपल्या या अख्ख्या भागाला जे जीवन देतं हे आपल्या मांजरा धरण आहे। आपल्या इकडचं अख्खं ग्रीन बेल्ट जे आपल्या या सगळ्या गावांना नाव भेटलं आहे हे या धरणामुळे भेटलेलं आहे। तर हे धरण भरणं हे म्हणजे आपल्या अख्ख्या मतदारसंघासाठी एक चांगली आनंदाची गोष्ट आहे। मला आठवतं की काही महिन्याआधी म्हणजे इलेक्शनच्या आधी आय थिंक धरण भरलेलं, तेव्हा आपण इथे येऊन पूजा केलेली, आपण सर्वजण इकडे तेव्हा सुद्धा होता। आणि तेव्हा मला आठवतं प्रचंड ऊन होतं। आणि आज पहिल्यांदा मी आता शरद भाईंना विचारत होती की आता ऑगस्ट महिन्यामध्ये आय थिंक 15 वर्षानंतर धरण या ऑगस्ट महिन्यामध्ये भरलेलं आहे। तरी आपल्यासाठी हो परतीच्या पावसात युजली सप्टेंबरमध्ये असतं, पण आज लवकर भरलेलं आहे। ह्याच्याने नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने पुढच्या शेती व्यवसायाला आपल्याला ह्याचा फायदा होणार आहे। मागच्या ह्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण पूजा केलेली, तेव्हा मला आठवतं आपण असंच बसलेलो, इलेक्शनच्या काळाचा आधीचा काळ होता। बोलताना आपण तेव्हा सुद्धा उल्लेख केलेला की आपण 40 कोटी रुपये आपण या धरणासाठी पहिल्या टर्ममध्ये पाठपुरावा करून हे पैसे इकडे आणलेले। या 40 कोटी रुपयाचं 40% काम तरी 20 कोटीमध्ये आपलं ट्रिपचं इकडे काम चालू आहे। आता आपल्याला सरांनी सांगितलं की ते काम 40% पूर्ण झालेलं आहे।